बघा, आज कुठलंही इंट्रोडक्शन न देता डायरेक्ट स्टोरी सुरू करतो. रात्रीची वेळ असते आणि मध्यरात्री रेल्वे चालत असते. त्या रेल्वेमध्ये सुभाष नावाचा एक माणूस बसलेला असतो. अचानक त्या माणसापाशी एक माणूस येतो जो की भिकारी असतो. सुभाषकडं भीक मागण्याचा तो प्रयत्न करतो. पण सुभाष जेव्हा त्याच्याकडे बघतो त्यावेळी सुभाषला असं वाटतं की तो समोरचा जो पण माणूस आहे तो काही भिकारी वाटत नव्हता. तो एक नॉर्मलसा माणूस वाटत होता. सुभाष त्याला म्हणतो की काय रे बाबा, तू असा नॉर्मलचा आहेस आणि मला भीक का मागतोयस? तर तो माणूस म्हणतो, पोट्या पाण्याची गोष्ट आहे साहेब, भीक तर मागावंच लागणार, खावावं तर लागणारच. मग हा म्हणला की काही व्यवसाय कर. मग तो माणूस म्हणला, व्यवसाय? व्यवसाय हा काय असतो? सुभाष त्याला म्हणला की आपण काही गोष्टी ठेवायच्या, त्या गोष्टी आपण दिल्याच्या नंतर समोरचा माणूस आपल्याला पैसे देतो आणि त्या पैशामधून आपण जेवण वगैरे करायचं. आता जो सुभाष होता तो त्याच्या आईवडिलांना भेटून शहराकडे जाऊ लागला. तसा तर तो शहरामध्येच राहणारा माणूस होता. त्याचं लग्न झालेलं होतं, एक बायको होती, 2 लेकरं होते आणि आईवडिलांपासून तो दूर राहत होता. भांडण वगैरे झालेलं होतं. पण यावेळेस त्याची आर्थिक परिस्थिती एवढी खराब होती की जिकडून मदत भेटायची त्याला तिकडून ऑलरेडी त्यानं मदत घेतलेली होती. मग त्याला आईवडिलांकडे येण्याऐवजी दुसरा कुठलाही विलाज नव्हता. त्या कारणामुळं सुभाष गावाकडे आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी आला होता. आणि नंतर तो परत आईवडिलांना भेटून आपल्या शहराकडं, आपल्या घराकडं तो निघाला होता. आणि रस्त्यामध्ये तो रेल्वेमध्ये जेव्हा बसलेला असतो त्यावेळेस त्याच्यासोबत ही सगळी घटना घडते. आता असा सुभाष त्या माणसाला म्हणल्याच्या नंतर तो माणूस म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही मला भीक नका देऊ, माझ्यापाशी एक वस्तू आहे, ती वस्तू तुम्ही घ्या आणि त्याच्या बदल्यात मला तुम्ही जितके पैसे देसाल ना तेवढे मी घेईल. आता सुभाष म्हणला की अरे याच्यापाशी काय असणार आहे? पण तो माणूस म्हणला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वस्तू फार किमतीवान आहे, या वस्तूला तुम्ही जे विचारलं ना ते ही वस्तू तुम्हाला देईल. मग सुभाष म्हणतो, कोणती आहे, दाखव. तो आपल्या खिशामधून एक कंपस काढतो, दिशा दाखवण्याचं यंत्र. सुभाष हातामध्ये घेतो आणि त्याच्याकडे बघतो. आता ते जे कंपस असतं ना ते कंपस तुम्ही बघितलं असाल, समुद्रामध्ये चालणारे जहाजं वगैरे असतात त्यांच्या कॅप्टनाच्या हातामध्ये जे असतं ना, सेम तशा प्रकारचं थोडंफार कंपस होतं. सुभाष म्हणतो, काय रे, कोण्या जहाजावरचं चोरून आणलं काय? म्हणतो, नाही नाही, माझं स्वतःचं आहे आणि हे कंपस तू घे आणि तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती सगळी इच्छा हा कंपस पूर्ण करेल, ते फक्त याला बोलून पण. असं बोलल्याच्या नंतर सुभाष थोडासा कन्फ्यूज झाला की याच्या गावात हे काय, या जगामध्ये बोलतंय असं, हे जग चाललंय कुठं, हा बोलतोय काय? मग सुभाषला थोडी झोप येत होती, त्यामुळे सुभाष कंटाळून ते कंपस घेतो आणि आपल्या बॅगमध्ये टाकतो आणि खिशामधले 50 रुपये काढतो आणि त्याच्या हातामध्ये टेकवतो. त्याला म्हणतो की बाबा जाय आणि पोटभर खाय, जितकं येईल एवढं, कारण की एवढीच माझी अवकात तुला 50 रुपये देण्याची, याच्यावरची माझी अवकात नाही आहे. तो माणूस तिथून चालल्या जातो आणि सुभाष आपल्या रेल्वेमध्ये बसून तो निघतो. आता काही वेळ चालल्याच्या नंतर सुभाषचा डोळा लागतो आणि डोळा लागल्याच्या नंतर त्याच्या स्वप्नामध्ये हे कंपस येतं आणि त्याला असं वाटतं की कंपस पकडून सुभाष कुठंतरी चाललाय आणि त्याला एक दिशा बलवते. आणि तिथं गेल्याच्या नंतर एक खूप मोठा कुत्रा सुभाषला दिसतो आणि तो अचानक सुभाषवर अटॅक करतो. त्याने जसं अटॅक केलं तसं सुभाषची झोप मोडते आणि बघतो तर सुभाष त्याच्या शहरामध्ये पोहोचलेला असतो आणि त्याला दुसरं कोणीतरी उठवलेलं असतं की बाबा उठ, तुझं शहर आलं आहे म्हणून. सुभाष रेल्वेच्या खाली उतरतो आणि आपल्या घरी जातो. बायको म्हणती, काय हो, तुमच्या बाबांनी केली का तुमची मदत? सुभाष म्हणतो, हां केली, पण तेवढी नाही केली जेवढी पाहिजे होती तेवढी. आपल्याला जेवढे पैसे पाहिजे होते त्यात अर्धे पैसे दिलेत, आता अर्ध्या पैशाचा जुगाड लावावा लागेल. त्या टेन्शनमध्ये सुभाषला काय समजत नव्हतं की काय करावं काय नाही. बघा, तुम्हाला होतंय, जर पैशाचं टेन्शन असेल तर माणसाला सुधरत नाही की काय करावं आणि काय. सुभाषला देखील तसंच होऊ लागलं. आता जो सुभाष आहे तो निवांत आपल्या घरामध्ये रात्रीला झोपलेला असतो. त्याच्या डोक्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी फिरत होत्या, ज्या गोष्टी त्याच्या डोक्याला टेन्शन देत होत्या. पैशाची प्रॉब्लेम, पैसे मागायला येणारी प्रॉब्लेम, दुसऱ्या प्रॉब्लेम्स, ऑफिसचं काम, म्हणजे टोटल असा सुभाष पूर्ण गोंधळून गेला होता. त्याला रात्रीला झोपसुद्धा येत नव्हती. आता त्याच्या डोक्यामध्ये अचानक झोपल्या जागी एक विचार आला आणि तो विचार होता त्या रेल्वेमधला, जो तो भिकारी आहे जे सुभाषला बोलला होता त्याचा विचार, की तो कंपस सुभाषला जे पाहिजे ते देईल असं तो भिकारी म्हणला होता. सुभाष उठतो, ते कंपस हातामध्ये घेतो
आता बघा, ज्या वेळेस माणसाला असं वाटतं की सगळे रस्ते बंद झालेले आहेत, त्यावेळेस माणसाला काहीही म्हणा, तुम्ही काहीही करायला लावा, त्याला म्हणा की तुझे ह्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तू फक्त हे काम कर, तो डोळे बंद करून करतो. खूप त्रासलेला असतो माणूस. तर तसं सुभाषला वाटलं. कदाचित आपण ते कंपास हातात घेतल्याच्या नंतर त्याला विचारू, आणि जर आपल्याला त्यानं सांगितलं तर आपल्या प्रॉब्लेम दूर होतील. काय होतंय, कोण बघतंय? त्यामुळे त्याची बायको झोपलेली असते, लेकरं झोपलेली असतात. तो उठतो आणि कंपास हातामध्ये घेतो. हातात घेतल्याच्या नंतर तो पलंगावर येऊन बसतो आणि सहज त्याच्या मनामध्ये सगळे विचारचे चालू असतात आणि ते पैशाचे चालू असतात. आणि तो सहज म्हणतो, मला पैसा पाहिजे. कंपास जोरजोरात फिरायला लागला आणि अचानक एका दिशेवर जाऊन थांबला. आता जो सुभाष आहे तो कन्फ्यूज झाला की हा कंपास काय करतोय, फिरला एका जागेवर थांबला. काही दिलं तर नाही आणि मला त्याच्या डोक्यामध्ये पहिले आलं नाही. पण थोड्या वेळाच्या नंतर त्याचं लक्ष गेलं की आपण कंपास कुणीकडेही फिरवला तरी त्याचा काटा तिकडंच आहे. इकडे काय आहे, एकदा जाऊन बघूयात. तो जातो, त्या काटा जिकडे दिशा दाखवतो तिकडं. तो घराच्या बाहेर जातो. घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर तो कंपास त्याला अशा दिशेने पाठवतो की ती दिशा थोडीशी दूर आहे. तो ज्या जागेवर राहत होता ना, त्या जागेच्या थोडंसं बाजूला थोडीशी घनदाट झाडी होती. ते कंपास त्या घनदाट झाडीच्या दिशेकडे दाखवू लागला. सुभाष तिकडे चलत जातो. रात्रीचे 11:30-12 वाजलेले असतात आणि एका जागेवर जाऊन तो कंपास थांबतो. आता तिथं गेल्याच्या नंतर सुभाष इकडे तिकडे बघतो तर सगळीकडे झाडी असते. म्हणजे तो एरिया नसतो का शहराच्या बाहेर असा भंगार पडलेला, त्याच्यामध्ये काहीच नसतं, झाडं झुडपं असतात आणि पडीत रान असते. तशा प्रकारचा ते त्याला एरिया होता. तर सुभाष त्या जागेवर जाऊन उभा राहतो आणि त्या जागेवर जेव्हा तो सुभाष गेला, त्या जागेवर तो जो कंपास आहे तो पूर्ण कर फिरायला लागला. सुभाषला कळत नव्हतं की ते नेमकं आहे काय. मी याला मागितलं होतं पैसा आणि याने मला थाणून सोडलं. त्यावेळी सुभाषला वाटलं की अरे यार, आपण पण कोण्या गोष्टीवर विश्वास करतोय आणि कोण्या गोष्टीच्या नादामध्ये लागून इथपर्यंत आलो. सुभाष परत गल्ला आणि इकडे येणार की त्याच्या पायाला काहीतरी अडकलं आणि सुभाष खाली पडला. तो पाठीमागं बघतो तर आपली लायलॉनची दोरी असते ना, त्या दोरीचे 2 खसे असे जमिनीच्या वर आलेले असतात. सुभाष त्या खशाला धरतो आणि असं वर उचलतो. वर उचलल्याच्या नंतर त्या थैलीमध्ये शिक्के होते आणि ते पण पैशाचे शिक्के. ते पाहिल्याच्या नंतर सुभाष एकदमपणे आरबळला. आईच्या गावात हे काय, पैशांचे शिक्के. तो उचलतो आणि बघतो तर ती पूर्ण थैली भरलेली होती पैशाने. आता त्याच्या थैलीमध्ये पाहिल्याच्या नंतर सुभाषचे डोळे पूर्णपणे चमकले की हा कंपास एकदम खरं दाखवतो. पण एक गोष्ट तिथं एक विचित्र होती, त्या थैलीमध्ये जे शिक्के होते ते पूर्णपणे लाल भडक झालेले होते. असं वाटत होतं की त्याच्यावर लाल रंग सांडलेला आहे. सुभाष ती थैली उचलतो, आपल्या घरामध्ये येतो, आपल्या बायकोला उठवतो आणि हॉलचा बटन टाकून हॉलमध्ये ती थैली ठेवतो. थैली ठेवल्याच्या नंतर त्याची बायको बघते तर ती पूर्ण भीते. सुभाषला म्हणते, काय हो, कुठून आणले हे पैसे? या थैलीवर पूर्ण रक्त लागलेलं आहे, लाल झालेत त्याच्यामधले पैसे, कुठून आणले तुम्ही हे शिक्के? सुभाष म्हणतो, अगे मी कुठून नाही आणले, मला सापडले ते. मग त्याची बायको म्हणते, अहो काय येड्यासारखं बोलतंय, सापडे असे कसे सापडे? अहो ताजं रक्त लागलेलं आहे या पैशांवर. सुभाष म्हणतो, रक्त नसेल ग, कलर असेल तो. सुभाष घेतो आणि बघतो तर ते रक्त होतं. आता सुभाष भिला की आईच्या गावात रक्त याच्यावर आलं कुठून आणि हा काय प्रकार आहे. थोडा वेळ थोडासा शांत बसला आणि शांत बसल्याच्या नंतर तो म्हणला की असू दे ना, आपल्याला काय करायचं आहे, याला धुऊयात आणि वापरूयात. हे बघ, माझ्याकडं ना एक कंपास आहे. मी रेल्वेमध्ये बाबांच्याकडून येऊ लागलो ना इकडं, त्यावेळेस रेल्वेत एक भिकारी मला सापडला. त्याने मला हा कंपास घेतला आणि बदल्यात मी त्याला 50 रुपये दिले. तो भिकारी मला म्हणला की तुला जे पाहिजे ते कंपास तुला सापडून देईल. मग मी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मला सापडले पैसे. आता असं म्हणल्याच्या नंतर सुभाषची जी बायको आहे ती पण चकित झाली. असं होतंय खरंच? सुभाष म्हणला की 100% होतंय. मग आता जो सुभाष आहे त्याने पैसे साफसफाई केली, धुतले वगैरे, सगळं काय एकदम क्लिअर केलं आणि दुसरा दिवस उजाडला. दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर सुभाषने आपलं काम केलं, जे रेग्युलर काम असते ते सगळं काय काम केलं आणि आपल्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर सुभाष रात्रीला कंपास हातामध्ये घेतो. त्याची बायको जागीच असते, तो जागीच असतो आणि कंपासला म्हणतो की मला सोनं पाहिजे.
कंपास जाग्यावर फिरतो, असा कर 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 आणि एक दिशा दाखवतो. सुभाष उठतो आणि त्या दिशेनं चालायला लागतो. त्यांच्या घराच्या काही अंतराच्या बाजूला जाऊन एक मोठी भिंत होती. पहिल्या भीती असायच्या बघा, चिखलानं बांधलेल्या, तशा प्रकारची एक मोठी भिंत होती. आणि तिथं जाऊन तो कंपास थांबवतो त्यांना, आणि त्या जागेवर जाऊन तो कंपास कर 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 असा फिरतो. सुभाष इकडं तिकडं बघतो, त्याला काहीच दिसत नाही. तो म्हणतो की आपण तर सोनं मागितलं तिथं आलं कसं काय. त्याची बायको म्हणते कदाचित त्या भीतीमध्ये काहीतरी असावं. आणि सुभाष असा त्या भीतीला असं मारून बघतो, तर एका जागेवर थोडंसं विचित्रपणाने ऐकू येतं. आणि तिथं तो सुभाष उकरतो, तर तिथं एक छोटासा कटोरा, ज्यामध्ये छोटे छोटे सोन्याचे असे तुकडे पडलेले होते, तो कटोरा बाहेर काढतो. आणि त्यावेळेस मात्र सुभाष आणि सुभाषच्या बायकोची लक लागली. यांना कळत नव्हतं की आता आपलं काय, आता आपण एकदम श्रीमंत झालो, म्हणजे आपली तर लक लागली, आपलं नशीबच खुललं. ते घेतात आणि घरी येतात, आणि त्याही सोन्यावर पूर्णपणे लाल रक्त लागलेलं होतं, पूर्णपणे लाल रक्त. मग ते सोनं वगैरे घेऊन बरेच दिवस होतात. दिवस झाल्याच्या नंतर सुभाष एका कामानिमित्तानं बाहेर जाण्यासाठी निघाला. त्याच्या बायकोला म्हणतो की अगं मला थोडंसं बाहेर जायचं आहे, तर घरामध्ये लक्ष ठेव आणि हे कंपास कोणाला देऊ नको. तसं तर सुभाष तो कंपास कोणालाही देत नव्हता, आपल्यासोबतच ठेवायचा. पण यावेळेस त्याला न जाणे असं वाटलं की बाबा घरी ठेवावं, कारण की तू जिथं कामाला जाऊ लागला तिथं त्याचं काय काम नाही. तो म्हणला, त्याचं म्हणणं होतं की तिथं गेल्याच्या नंतर जर माझा कंपास हरपला वगैरे तर उगं विनाकारण अडचण व्हायची, त्या कारणामुळे मी कंपास नेतच नाही, कंपास घरीच ठेवतो, असं सुभाषला वाटायला लागलं. तर त्याने ते कंपास घरी ठेवला आणि तो कामाला गेला. कामाला गेल्याच्या नंतर काही दिवसानं तो घरी परत आला. परत आल्याच्या नंतर बघतो तर ज्या जागेवर त्यानं सोनं ठेवलेलं होतं त्या जागेवर अजून 2 भरण्या होत्या, म्हणजे तांबे होते, आणि ते पण सोन्यानं भरलेले. ते 2 भरण्या, ते तांबे जेव्हा सुभाषने बघितले त्यावेळेस सुभाषला समजलं की आपल्या बायकोनं हा कंपास यूज केलेला आहे आणि तिने हे सगळं आणलेलं आहे. तेवढ्यात सुभाषच्या डोक्यामध्ये एक जोरदार वार होतो. सुभाष खाली जमिनीवर पडतो, त्याच्या डोक्यामधून रक्त बाहेर यायलेलं असतं आणि ते डोळे उघडे करून असं जमिनीवर पडलेला असतो. तर समोरून त्याची बायको येते आणि तिच्यासोबत एक दुसरा माणूस येतो. माणूस आल्याच्या नंतर त्याची बायको खाली बसते आणि सुभाषला म्हणते की धन्यवाद, तुम्ही मला हा कंपास दिलास. आता मी आणि माझा प्रियकर जाणार लांब गावी आणि तिकडं जाऊन आयुष्य करणार. मी या कंपासच्या मदतीनं मी माझ्या प्रियकराजवळ गेले, माझ्या प्रियकराला सांगितलं आणि माझा प्रियकर माझ्यासोबत आला. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गेले ना की 1-2 दिवस ना मला करमलं नाही, पण 1-2 दिवसाच्या नंतर माझ्या मनामध्ये ना एक विचार आला की यार तुम्ही ना माझ्यावर एवढं प्रेम करतच नाहीत. मग मी या कंपासला विचारलं, माझ्यावर जो व्यक्ती प्रेम करतो ना मला त्या व्यक्तीकडे घेऊन चाल. या कंपासनं माझ्या या प्रियकराकडे घेऊन आला आणि खरंच तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त माझा प्रियकर माझ्यावर प्रेम करतो. मग आम्ही दोघांनी मिळून सोनं काढलं, त्याला सोनं विचारलं आणि नंतर आम्ही प्लॅन ठरवला. आम्ही जर असे पळून गेलो तर तुम्ही आमचा पाठलाग करसाल आणि आमचं नाव पोलिसांना सांगसाल. त्या कारणामुळं आम्ही विचार केला की तुम्हाला जीव मारायचं आणि तुम्हाला मारलं. आता तुम्ही मरा, आम्ही जातो. सुभाष मेला, पण सुभाषच्या बायकोला माहिती नव्हतं की ते जिनं केलं ना ते तिनं नाही केलं, ते केलं त्या कंपासनं. आणि कंपास आता सुभाषच्या बायकोजवळ होता. सुभाषची बायको आणि तिचा प्रियकर ते शहर सोडून गेले. दोन्ही लेकरंही सोडून गेले, त्यांनाही सोबत नेलं नाही. नातेवाईकांनी त्यांचे लेकरं सांभाळले. पण बाहेर गेल्याच्या नंतर काही दिवस दोघंजण चांगले चालले आणि काही दिवसाच्या नंतर जी सुभाषची बायको होती तिचाही मृतदेह एका खोलीमध्ये सापडतं आणि ते पण पूर्ण फाटलेल्या अवस्थेमध्ये. आणि तो कंपास घेऊन तिचा जो प्रियकर आहे तो फरार झाला, पळून गेला. पण तो कंपास असा होता की खूप विचित्र. त्या कंपासने तिच्या प्रियकराची हे हाल केले, इतके हाल केले की त्याला काही कळतच नव्हतं. मग एकदा त्याला एक रेल्वेमध्ये माणूस भेटला. तो त्या माणसापाशी गेला आणि त्याने त्या माणसाला पैसे मागितले. तो माणूस त्या सुभाषच्या बायकोच्या प्रियकराला म्हणला की
तू काम कर, चांगल्या घरचा दिसतोयस. तर तो म्हणला की मी काम नाही करू शकत, माझ्याजवळ काही वस्तू आहे ज्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे दे. मग त्या सुभाषच्या बायकोचा प्रियकर त्या रेल्वेमध्ये तो कंपास त्या माणसाकडे देतो आणि त्याच्याकडून 50ची नोट घेतो आणि तिथून तो परत निघतो. एंड. आता हा एंड कुणाकुणाला समजला नाही. ज्याला समजला नाही त्याला सांगतो की ही जी स्टोरी आहे ही स्टोरी पूर्ण लूप स्टोरी आहे. ही स्टोरी जिथं संपली आहे तिथंच सुरू झाली आहे. तो जो कंपस आहे तो कंपस एक अशी वस्तू आहे जी वस्तू एखाद्या माणसापाशी आली की ती वस्तू त्या माणसाचा जीव घेईपर्यंत त्याचा साथ सोडत नाही. एकदा का जीव गेला की त्याचा साथ सुटला. पण जीव न जाता जर त्या वस्तूपासून सोडायचं म्हणलं आपला साथ तर ती वस्तू सोडणारच नाही. तसंच त्या सुभाषच्या बायकोच्या प्रियकराचं होतं. आणि तो प्रियकर दुसरं कोणी नव्हता, तोच भिकारी होता जो भिकारी सुभाषला पैसे मागतो. आणि रेल्वेमध्ये बसणारा माणूसही दुसरं कोणी नव्हता, तो सुभाषच होता. लास्टलाही आणि सुरुवातीलाही हे चक्र फक्त असं चालत असतं. तो कंपास परत सुभाषपाशी येतो, सुभाष परत तिकडं जातो, परत तिच्यापाशी, परत ती. आता स्टोरी थोडी किचकट आहे, समजायला थोडंसं अवघड जाईल. पण जर स्टोरी समजली ना की तुम्ही विचार करसाल की भाई काय भयानक स्टोरी आहे, खतरनाक पद्धतीनं स्टोरी आहे. एक शॉर्ट फिल्म निघते याच्यावर विचार जर केला तर चला, आता ज्यांना स्टोरी समजली त्यांनी पटकन स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.